मुंबईतील नेस्को सेंटर इथे आयोजित लाईव्ह कॉन्सर्ट दरम्यान एक धक्कादायक घटना घडली आहे। ड्रग्सच्या ओव्हरडोजनं 2 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आलेली आहे। मृतांमध्ये एका मुलगा आणि मुलीचा समावेश आहे। तर कार्यक्रमात 3 ते 4 हजार तरुण आणि तरुणी उपस्थित होते। कॉन्सर्ट दरम्यान मद्यपान आणि ड्रग्सचं सेवन केल्याची माहिती आहे। प्रकृती बिघडल्यानं काही तरुणांना तातडीनं रुग्णालयात हलवण्यात आलं। तर 2 विद्यार्थ्यांना हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं। उपचारादरम्यान या दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे। या प्रकरणी 5 जणांना अटक करण्यात आली आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी विजय वंजारा आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। विजय, काय नेमकं घडलंय? नक्की मुंबईच्या गोरेगाव परिसरात आयोजित करण्यात आलेल्या एका लाईव्ह म्युझिक कॉन्सर्ट दरम्यान ड्रग्सच्या ओव्हरडोसने 2 विद्यार्थ्यांचा मृत्यू झालेल्याची धक्कादायक घटना समोर आलेली आहे। 11 एप्रिल रोजी आयोजित करण्यात आलेल्या या कॉन्सर्टला 3 ते 4 हजार तरुण तरुणी उपस्थित होते। कॉन्सर्ट दरम्यान काही तरुणींनी मद्यपानसह ड्रग्सचं सेवन केल्याची माहिती समोर येत असताना त्यानंतर काही जणांची प्रकृती अचानक बिघडली। यापैकी 2 तरुणी जोगेश्वरी येथील हिंदू हृदय बाळासाहेब ठाकरे ट्रोमा केअर रुग्णालयात तर एका तरुणाला गोरेगाव मधील लाईन रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेला आहे। उपचार दरम्यान लाईन रुग्णालयातल्या दाखल असलेल्या तरुणाचा मृत्यू झालेला आहे। तर ट्रॉमा केअर रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर एका तरुणीला पुढील उपचारासाठी खासगी रुग्णालयात हलवण्यात आलेलं होतं। मात्र आज काल दुपारी तिच्या उपचाराच्या दरम्यान मृत्यू झालेला असून दुसऱ्या तरुणाची प्रकृती अद्याप गंभीर आहे। या प्रकरणात वनराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला असून मृत्यू विद्यार्थ्यांचा नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आलेला आहे। पोलिसांकडून या प्रकरणात अचानक अधिक तपास सुरू आहे। तसेच यामध्ये अजून कोणाचा समावेश आहे यावरती पोलीस तपास करत आहेत आणि त्यांना ताब्यात घेऊन त्यांची तपास करणार आणि त्यातून ते निष्पन्न झालं तर त्यांना सुद्धा अटक केली जाणार आहे। बरं, ठीक आहे विजय, अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद।